मूर्ती खाली ठेवून आर्यानं फार मोठी चूक केली. चांगुलपणा या जराही लक्षात नाही आलं. पण मग आता काय करायचं? आर्य परत याच्यात मूर्तीचं काहीतरी करायला हवं गुरुजी. आता ही मूर्ती अशा ठिकाणी नेऊन ठेवायची जिथं ही आर्या नाही पोचली पाहिजे. उचलते मूर्ती. गुरुजी, गुरुजी, गुरुजी. काळूबाईची मूर्ती आहे ती. इतक्या सहजासहजी उचलली जाणार नाही. आता हे मी निर्माण केलेलं वलय ही मूर्ती शोषून घेईल आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवेल की जागा फक्त आणि फक्त मला माहित असेल. गुरुजी, काय करताय? मूर्ती जमिनीला चिकटली आहे. आता पुढे उचलू शकणार नाही तिला. आपला उद्देश सफल झाला. चल. हे गेले दादा, असे अचानक कसे निघून गेले? काय युवराज, आर्या कुठं आहे? आर्या सुखरूप आहे, पण आमची भेट नाही झाली. काय युवराज, एवढे मोठे वकील तुम्ही. अरे समोरच्याला निदान खरं वाटावं असं तरी खोटं बोल. पण मी खरं बोलतोय. जग पाहिलं यार. आम्ही आर्याला चांगलंच ओळखून आहोत. ती तुम्हाला भेटली असणार, तुमच्याशी गोड गोड बोलली असणार, तिच्या जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवलं असणार. खरं की नाही? आणि काळूबाईची मूर्ती या घरात आणण्यासाठी तुम्ही तिची मदत तर करत नाही आहात ना? मी जे काही करतो ते सांगून करतो. त्यासाठी मला कोणाशी खोटं बोलण्याची गरज नाही लागत. मला फक्त इतकंच कळलंय की आर्या सुखरूप आहे आणि मूर्तीपर्यंत पोहोचली. पण आमची भेट नाही होऊ शकली. मी तिला घरी नाही आणू शकलो. याचा अर्थ तोच होतो की तुम्ही तिची मदत करत आहात छुप्या पद्धतीनं. एक गोष्ट लक्षात ठेवा,
आर्या काळूबाईच्या मूर्तीपर्यंत पोचली की नाही आम्हाला ठाव नाही, पण एवढं मात्र नक्की आहे की गुरुजी आर्याला काळूबाईची मूर्ती या वाड्यात आणून देणार नाही. आणि आम्ही तुम्हाला संधी दिली होती तिला अडवण्याची, पण तुम्ही ते केलं नाहीत. ते गुरुजी करून दाखवतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरुजींबरोबरच्या संघर्षामध्ये आर्याला जर काही झालं, तिचं बरं वाईट काही झालं ना, तर याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. आम्ही दिलेली संधी तुम्ही गमावलीत. क्षमा कर आई, मी त्या माणसाच्या मदतीला धावून गेले, पण बरोबरच केलं ना. आणि जाऊ दे, तो गेला तरी मी त्याला सोडवलं, त्याची जखम बांधली. आई, मला हे करायलाच हवं होतं ना. आणि माझी खात्री आहे तू माझ्या रागवली नसशीलच. चल, आपण आता आपल्या घरी जाऊया. जमिनीपासून जरा सुद्धा हलत नाहीये ही मूर्ती, उचलताच येत नाहीये. ती मूर्ती जशी जशी तू घराकडे घेऊन येशील ना, तशी तशी ती जड व्हायला लागत. वाटेत कुठं बी न टेकवता ती घरी घेऊन यायची. तरी काकूंनी इशारा दिला होता मला. मूर्ती खाली ठेवून खूप मोठी चूक केलीये मी. मूर्ती मिळवण्यापर्यंत सगळी संकट पार केली होती आणि आता शेवटच्या चक्रात कशी अडकले मी. आता ही मूर्ती तुला कधीच घरी नेता येणार नाही का? आई, तू देशील ती शिक्षा मान्य आहे ग मला, पण प्लीज मला ही मूर्ती घरी नेऊ दे. तूच ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होतीस ना. तूच मला मावळ खेडला आणलंस, सगळ्या संकटातून तारलंस, मला बळ दिलंस तू. मला फक्त एक संधी दे आता, फक्त एक संधी. दादा, अहो तुम्ही काही करू शकत नाही तुझी काळूबाई. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. मूर्ती मिळवण्यासाठी एवढा आटापिटा केलास. एक डाव खेळलो मी, मूर्ती खाली ठेवलीस, अडकलीस तू.
आवाज. काही करू शकत नाही तुझी काळूबाई माझं वाकडं. संपली आहेस तू, थकली आहेस तू. आता काळूबाईची मूर्ती खाली ठेवल्याचं पाप माथ्यावर घेऊन जगत राहा आयुष्यभर. नाही, ही मूर्ती इथे सोडून मी नाही जाणार. मी नियम पाळला नाहीये. विराटच्या जाळ्यात अडकले, चूक झाली माझी, पण मी प्रायश्चित्त घेई नाही. जोपर्यंत तुझी मूर्ती इथून उचलता येत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून हलणार नाही. तिथेच तुझ्या कृपेची वाट बघत राहील आणि या मूर्तीला घेतल्याशिवाय मी पाटलांच्या घरात पाऊल देखील टाकणार नाही. तू शब्द आहे माझा. तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. गावातली सगळ्या प्रतिष्ठित लोकांची नावांची लिस्ट मी तयार केली. त्यांना भेटतो, काळूबाईचा प्रचार करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहे. दादा, आर्याला शेवटची खूण मिळाली ना काळूबाईच्या मूर्तीपर्यंत पोचायची? अहो, तिला ती कदाचित सापडली असेल. सापडलीच पाहिजे तिला. पुरीने मूर्ती मिळवण्यासाठी इतके प्रयत्न केले, तेवढा संघर्ष केलाय. काळूबाई तिच्या पाठीमागे नक्की उभी राहणार. मूर्ती मिळेल तिला, मिळाली असेल. बाबा, मला एक प्रश्न पडलाय. पाटलांच्या घरात काळूबाईची मूर्ती होती, बरोबर? आणि आजोबा तर पुजारी होते, म्हणजे आपल्या जुन्या घरात सुद्धा काळूबाईची मूर्ती असणार, बरोबर ना? नाही, मूर्ती नव्हती, देवीचा टाक होता आपल्याकडे. सगळं घरच जमीनदोस्त झालं, त्यात तो टाकही गेला. राहिला फक्त आठवणी. अविनाश, आपण टाक पुन्हा बनवून घेऊया नाही, तसं नाही करतायत. का? टाक हा एकदाच बनवायचा असतो, म्हणजे एकदा टाक घडवल्यानंतर तो पुन्हा घडवायचा नसतो. तो टाक आपल्याकडे पुन्हा येऊ शकतो. काय सांगताय? हो, पण त्यासाठी घरातलं वातावरण अतिशय मंगलमय असायला. काळूबाईचं नामस्मरण, भजन, कीर्तन, संपूर्ण घर असं काळूबाईच्या नावाने भरलेलं असायला, पवित्र व्हायला. तरच तो टाक परत येतो. ते घरच शिल्लक नाही, राहिल्या फक्त घराच्या आठवणी. बाबा, तुम्ही जर हे पूर्वी सांगितलं असतात ना तर मला अजिबात विश्वास बसला नसता. पण मला ना कित्येकदा प्रत्यय आला आता, तो टाक आपल्या घरात परत यायला हवा. लाख्यासुराचा विजय असो. गुरूंचे गुरु, विराट गुरु,
गुरुजी, आतापर्यंतचे आपले सगळे डाव त्या काळूबाई आणि आर्याने उधळून लावले होते, पण तुम्ही शेवटची खेळी खेळलात आणि आर्या पुरती अडकली. आता काही ती काळूबाईची मूर्ती पाटलांच्या वाड्यात जाणार नाही. ते हुकमी असतात, तेच विराट असतात, शांत असतात, ते संयमी असतात. म्हणून तिला मूर्ती मिळून सुद्धा मी शांतच राहिलो. पण गुरुजी, आर्य अजूनही मूर्ती शेजारीच बसून आहे. काळूबाईला विनवणी करते. याचा अर्थ काळूबाई तिच्या मदतीला नक्की धावून येणार, काहीतरी तोडगा काढणार. आपण मूर्ती आणू शकलो नाही, पण आपण आर्याला मूर्तीपासून नक्कीच लांब ठेवू शकतो. काय गरज नाही त्याची. ना ती मूर्ती तिथून हलणार, ना ती आर्या तिथून हटणार. हीच ती वेळ आहे पाटलाच्या घरात नवा वाद लावून द्यायची. म्हणजे ती रस्त्यावर छान म्हणून बसलेली शहाणी आर्या आणि त्याहून शहाणी तिची काळूबाई, या दोघींवरून पाटलाच्या घरात वादाची ठिणगी टाकायची वेळ. पण कशी? आमच्या फोनवरून माधवाला फोन लाव. आर्या, आबा, काय सुंदर मूर्ती आहे. किती वर्षांनी पाहिलं मी. अखेर तू मिळवलीसच. खरोखरच तू भाग्यवान आहेस. तू शोधून काढलीस ही मूर्ती. नाही बाबा, मी भाग्यवान नाहीये. मी त्या विराटच्या जाळ्यात सापडले आणि मूर्ती इथे ठेवली. मला माहिती होतं की मूर्ती उचलल्यानंतर ती थेट पाटलांच्या देवघरात नेऊन ठेवायची. नाही, मी चूक केली आणि इथे. हे बघ, काळजी करू नकोस. आता मी आलोय ना, आपण काढू काहीतरी तोडगा. हा, म्हणूनच बाबा मी तुम्हाला फोन करून इथे बोलवलं. कारण जर आजींना सांगितलं असतं ना, तर अमोघला कळलं असतं आणि तो लगेच इथे आला असता आणि मला घेऊन गेला असता. पण नाही, मूर्ती इथे ठेवून मी कुठेही जाणार नाही. या मूर्तीला मी थेट पाटलांच्या घरात घेऊन जाईन असा शब्द दिलाय मी काळूबाई. बाबा प्लीज बघा ना, काही उपाय असेल तर मला सांगा ना. म्हणजे एखादं व्रत किंवा काहीतरी असेल ना बाबा, मंत्र वगैरे काहीतरी. मी सगळं करायला तयार आहे. नाही ग, मला खरंच काही माहित नाही.